जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की आपण आपल्या हॉस्टेलला नाव के.बी. पाटील हेच का दिलं. तर त्याच्या पाठीमागं कारण आहे की माझं शिक्षण, डीएडचं सर्व शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले अध्यापक विद्यालय सातारा या ठिकाणी झालं. आणि योगायोगानं असा योग आला की ज्या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटलांनी पहिलं वसतिगृह निर्माण केलं होतं ते म्हणजे धन्नीच्या बागेमध्ये. आणि त्याच धन्नीच्या बागेमध्ये आमची पाठशाळा होती. आणि धन्नीच्या बागेमध्ये आम्हाला कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत काम करण्याची संधी मिळाली. आणि ते काम करत असताना धन्नीच्या बागेमध्ये आम्ही एवढे रमून गेलो होतो की वहिनी साहेबांनी जे आपलं मंगळसूत्र विकून संक्रांतीचा सण साजरा केला होता, त्या ठिकाणी आम्ही राहिलो, बागडलो, लहान मुलांना शिकवलं. ते सगळे विचार आमच्यावरती रुजले गेले. त्यामुळं कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करण्यामध्ये किती मोठं योगदान दिलेलं आहे, किती मोठा त्याग केलेला आहे, हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळं त्या शिक्षण संस्थेमध्ये आम्हाला शिकण्याचा योग आला. योगायोगानं आमचं कॉलेज सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील आणि वहिनींच्या समाधीच्या परिसरात होतं. म्हणजे हे सगळे विचार आमच्यावरती रुजले गेले. म्हणूनच मराठवाड्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील कोण होते हे सर्व लोकांना कळावं, यासाठी आम्ही माझ्या हॉस्टेलला नाव के.बी. पाटील असं देण्यात आलेलं आहे. धन्यवाद.